आज आपल्याला बनवायची आहे मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी। मुलांच्या शाळेचा डब्बा असेल किंवा ऑफिसचा टिफिन असेल त्याकरिता तुम्ही मटकीची ही सुकी भाजी तयार करू शकता। लहान मुले देखील आवडीने खातील एवढी चविष्ट आणि मस्त अशी आपली ही मोड आलेल्या मटकीची भाजी तयार होते। एकदम वेगळ्या पद्धतीने आज आपण ही मटकीची भाजी तयार करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मटकीची सुकी भाजी तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण मोड आलेली मटकी घेतलेली आहे। एक 5 ते 6 घंटे मटकीला छान भिजू घालून घ्यायचं आहे। रात्रभर आपल्याला ही मटकी झाकून ठेवायची आहे किंवा एखाद्या कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी मटकीला खूप मस्त असे मोड येतात। तर ही मटकी तुम्ही विकतची वापरू शकता किंवा घरी याला मोड आणू शकता। मोड आलेल्या मटकीला आपल्याला छान 1 ते 2 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। मटकी आपण पाण्यामध्ये भिजू घालतो, त्यानंतर आपण रात्रभर याला मोड येण्यासाठी साईडला ठेवतो, त्यामुळे यामध्ये थोडासा चिकटपणा येतो। त्यासाठी आपल्याला ही मटकी छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। आणि मी ही मटकी छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर न करता एकदम एका विशिष्ट पद्धतीने आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची आहे, त्यामुळे आपली मटकी छान मऊ अशी शिजते देखील आणि बुडाशी देखील अजिबात चिटकत नाही। आता गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे। सुक्या भाजीसाठी तेलाचा वापर थोडासा कमी केला तरी देखील हरकत नाही। तर या ठिकाणी मी 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। तेल छान तापल्यानंतर मी यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी देखील आता छान फुटलेली आहे। यामध्ये आता मी जिरे टाकून घेतलेले आहेत। जिरे छान फुललेले आहेत। यामध्ये आता आपल्याला पातळ असा उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला एक कांदा टाकून घ्यायचा आहे। सोबतच आपण कढीपत्ता देखील टाकून घेतलेला आहे। कांदा देखील आता आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे। कांद्यातील जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे आपल्याला घालवायचा आहे। 2 हिरव्या मिरच्या मी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत। त्या हिरव्या मिरच्या यामध्ये आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत। जर तुमची मुले अधिक तिखट खात नसतील तर तुम्ही मिरच्या स्किप करू शकता। मिरची टाकल्यामुळे भाजीला आणखीनच छान चव येते। कांद्याचा रंग बदललेला आहे। कांदा आपला हलकासा गुलाबी रंगामध्ये आपण तळून घेतलेला आहे। कांदा तळल्यानंतरच आपल्याला यामध्ये अद्रक आणि लसण टाकून घ्यायचं आहे। अद्रक आणि लसण मी कुटून घेतलेलं आहे, ते मी यामध्ये टाकून घेत आहे। लसण आणि अद्रक जर तुम्ही सुरुवातीला टाकलं तर कढईला चिटकू शकतो। ते आपल्याला कांदा पूर्णपणे भाजल्यानंतरच यामध्ये अद्रक आणि लसण टाकून घ्यायचं आहे। लसण आणि अद्रक देखील आता आपण मस्त असा परतून घेऊया। मिरची देखील आपली छान तळलेली आहे। यामध्ये आपल्याला काही मसाले देखील टाकून घ्यायचे आहेत। 1 चमचा भरून मी लाल तिखट टाकून घेत आहे। लहान मुलांसाठी तुम्ही जर ही भाजी बनवत असाल तर यामध्ये लाल तिखट किंवा हिरवी मिरचीचा वापर थोडासा कमी करू शकता। अर्धा चमचा आपण यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून घेतलेला आहे। काश्मीरी मिरची पावडर टाकल्यामुळे भाजीला रंग छान येतो। त्याचबरोबर पाव चमचा हळद टाकून घेतलेली। आता हे सर्व मसाले टाकल्यानंतर आपल्याला याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। या भाजीमध्ये आपल्याला टमाट्याचा देखील वापर करायचा आहे, पण टमाटा आपल्याला या ठिकाणी फोडणीमध्ये न घालता सर्वात शेवटी घालायचा आहे। आता आपण हे मसाले छान परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला धुवून घेतलेली मटकी टाकून घ्यायची आहे। मटकी आता आपल्याला या मसाल्यासोबत छान परतून घ्यायची आहे। चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर देखील आपण मटकीला छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं नाही, पण मग आपली मटकी शिजणार कशी? पाण्याच्या वाफेवरतीच आपल्याला ही मटकीची भाजी शिजून घ्यायची आहे। त्यासाठी आपल्याला कढईवरती एक जाड परात ठेवून घ्यायची आहे आणि या परातीमध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। परातीच्या वर पाणी टाकल्यामुळे या पाण्याच्या वाफेवरतीच आपली भाजी छान शिजल्या जाते। या पाण्याच्या वाफेवरतीच आपली जी मटकी आहे ती खूप मस्त अशी शिजते। अजिबात बुडाशी देखील लागत नाही आणि कच्ची देखील राहत नाही। आता आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे। कमी गॅसवरतीच आपल्याला ही भाजी छान शिजून घ्यायची आहे। एक 2 ते 3 मिनिटांनंतर मी परात काढून घेतलेली आहे आणि मटकीला मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। आणि या वेळेला आता आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेले एक टमाटर टाकून घ्यायचं आहे। टमाटर शिजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही। जर टमाटर तुम्ही सुरुवातीला टाकलं, मटकी जी आहे ती व्यवस्थित शिजल्या जात नाही। त्यासाठी आपल्याला टमाटर मटकी शिजल्यानंतरच टाकायचं आहे। 5 ते 10% मटकी शिजायची बाकी आहे, त्यावेळेला आपल्याला यामध्ये टमाटर टाकून घ्यायचं आहे। यामध्ये टमाटर टाकलेला आहे मी आणि मटकीला आपल्याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता परत यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे। लगेचच आपलं हे टमाटर छान शिजलं जातं। 2 ते 3 मिनिटांनंतर मी झाकण उघडून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही आपले जे टमाटर आहे ते एकदम छान मऊ असं शिजलेलं आहे आणि आपली जी मटकी ती देखील आपण आधीच शिजून घेतलेली आहे। आता सर्वात शेवटी आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तर भरपूर सारी मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेत आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर देखील आपल्याला भाजीला छान मिक्स करून घ्यायचं आहे। मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी तयार झालेली आहे। तुम्ही मुलांच्या डब्यासाठी ही भाजी बनवू शकता किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी देखील तुम्ही ही भाजी तयार करू शकता। चवीला तर एकदम मस्त लागते।
एकदा तुम्ही माझ्या या पद्धतीने मटकीची ही सुकी भाजी तयार करून बघा. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका छानशा आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.